आणि मला त्यांच्या त्या अध्यक्षांनी बाळासाहेब बेडगे म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं निनादराव तुमचं ऐकतील ते, फक्त आमचं कुणाचंही ऐकत नाही आहेत ते. डॉक्टरनी एवढे लाडू करून दिलेत ते, आणि त्यांना पाणी प्यायला सांगा गुरुजींना, ते काही लक्ष देत नाहीत, ते आम्हाला शिव्या घालतात. आणि मग संभाजीराव सगळ्यांना बसवून तिथं मायाकडे आले आणि म्हणाले निनादराव चला आता भाषणाला. म्हटलं नाही येणार मी. ते एकदम हादरले, काय झालं? म्हटलं जोपर्यंत तुम्ही हे लाडू खात नाही हे पाणी पित नाही तोपर्यंत मी तिकडे येणार नाही. म्हटलं खाल्ले त्यांनी लाडू. पायाला मी पाहिलं त्यांच्या सगळ्या जखमा झाल्या होत्या, काट्या कुट्यानी पाय गेले होते, सोलून निघालेले होते, रक्तबंबाळ झालेले पाय. पण एका ध्येयापोटी एक अनासक्त माणूस काय करू शकतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे त्यात आपल्याकडे, की तरुण मुलं आहेत पाठीमागे. मला आठवते राजीव दीक्षित आणि मी स्वतः तिथं भाषणं केलेली. रायगडला मध्ये आले होते, रामदेव बाबा आले होते, त्यांना मी रायगड दाखवला. ते सगळं पाहिल्यावर बाबा इतके विलक्षण खुश झाले. त्यांनी शिवाजी ते म्हणाले आम्हाला इतिहास वगैरे नव्हता. म्हटलं तुम्ही शिकलात कुठं बाबा? कारण मी हरियाणामध्ये शिकलो गुरुकुलात, आयुर्वेद होता, योग होता, संस्कृत होतं. म्हणाले आम्हाला इतिहास वगैरे असलं काही बाकी नव्हतं. पण आम्हाला शिवाजी महाराजांचं नाव माहिती आहे, शिवाजी महाराजांचे पराक्रम माहिती आहेत. म्हणून ते बाबांना माहीत होते, रामदेव बाबांना. ते आज दोन गोष्टी मी सांगितल्या, त्याच्यातले कॅरेक्टर हे महत्त्वाचं आहे, प्लॅनिंग महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी इनपुट्स महत्त्वाचे आहेत, त्याच्यासाठी मार्केटिंग असतं सगळ्याकडे, ते महत्त्वाचं आहे, लीडिंग बाय एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. HRD अँड रिटेन्शन नावाचा एक प्रकार आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. खूप अशी नावं हल्ली, व्याख्या नावं वगैरे भरपूर असतात सगळे.